नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. बऱ्याच दिवसातून आपण भेटत आहोत, त्यामुळे सॉरी मित्रांनो. आता सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास होतो आणि या सांधेदुखीच्या त्रासावर रामबाण उपाय म्हणजे या दिवसात असं गरमागरम हे अशा पद्धतीचं सांधेदुखीवर उपयुक्त असं हे सूप बनवलं तर खूपच फायदेशीर असं ठरतं. हे सूप आपण मटणापासून बनवलेलं आहे. हे पाया सूप आहे. या सूपाचे बेनिफिट म्हणजे हे सूप शरीरातील स्ट्रेंथ जी असते ती वाढवण्याचं काम करतं. हड्डी मजबूतीसाठी असतं हे सूप. त्याचबरोबर कोलाजिन हा प्रकार जो आपल्या शरीरामध्ये असतं ते सुद्धा वाढवण्याचं काम करतं. चला तर मग आपण बनवायचं कसं ते पाहूया. आणि साप कसं सुरुवात आपण साफसफाईपासून करूया. हे पहा, मी हे डायरेक्ट त्याच्याकडून सोलून वगैरे आणलेले आहेत, पण हे जे पाया असतात ते आपल्याला ते स्वतःच काढावे लागतात. त्यासाठी मी त्याला भाजून घेतलं आणि त्याचे सर्व थोडेसे केस वगैरे असतात ते काढून टाकले. त्यानंतर इथे काय केलेलं आहे, मी एक पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून मी व्हिनेगर घातलेलं आहे आणि फक्त 5 मिनिट आपण हे या पाण्यामध्येच ठेवून फक्त 5 मिनिट उकळवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहालच आता जसं हे पाणी उकळत राहील तसं याच्यामध्ये जी घाण असते ती आपोआपच वरती यायला लागेल. हे अगदी स्वच्छ करून घेतल्यानंतरच आपल्याला याचं सूप बनवायचं आहे. बऱ्याच जणांना अशा पद्धतीची माहिती नसते की हे कशा पद्धतीने साफ करायचं. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये मी बऱ्याच छोट्या टिप्स सांगितलेले आहेत. आणि जर तुम्ही व्हिनेगर वगैरे टाकून जर तुम्ही हे पाणी अशा पद्धतीने उकळून घेतलं तर जो याला एक प्रकारचा विशिष्ट वास असतो तो सुद्धा निघून जातो. जास्त वेळ पाण्यामध्ये म्हणजे उकळवत ठेवू नका, नाहीतर याच्यामध्ये एक प्रकारची जी चरबी असते ती पूर्णपणे या पाण्यामध्ये निघून जाऊ शकते. म्हणून फक्त 5 मिनिटच गरम पाण्यामध्ये थोडंसं उकळवून आणि लगेचच हे थंड पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे. आणि आपण व्हिनेगर टाकल्यामुळे याच्यामध्ये एक थोडासा आंबटपणा असतो, तो सुद्धा पूर्णपणे आंबटपणा आपण घालवून घ्यायचा आहे. पहा, आता या पाण्याला पूर्णपणे उकळी आलेली आहे. पाणी उकळत आहे आणि तुम्ही पहा याच्यावरती असं तरंग यायला सुरुवात होते. संपूर्णपणे याच्या म्हणजे या पायावरील जे काही थोडाफार जो घाण असते ती पूर्णपणे निघते. आणि आता 5 मिनिट आपली झालेली आहेत. आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ म्हणजे 1 ते 2 मिनिट असंच पाण्यामध्ये ठेवूया आणि लगेचच थंड पाण्याखाली धरायचं आहे. पहा, याचा कलर पहा अगदी कसा होता आणि आता कसा झालेला आहे. आता मी हे जे पाया आहेत गॅस तर मी बंद केला. 2 मिनिट मी असंच ठेवलेलं आहे. त्यानंतर धुवून घेते आणि धुतल्यानंतर सुद्धा तुम्ही पहा किती स्वच्छ छान निघतात ते. हे जे वरती तुम्हाला म्हणजे हड्डीवरती दिसतं त्याचीच मेन टेस्ट असते. पहा किती मस्त सुंदर आपले स्वच्छ झालेले आहेत पाया. आता आपण हे पाया सूप कुकरमध्ये करणार आहे. त्यासाठी मी एक कुकर घेतलेला आहे. यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप घालून घेतलं सुरुवातीला आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे मी 1 टेबलस्पून तेलाचा देखील वापर करते आहे. कारण थंडीच्या दिवसात थोडंसं तूप खाल्लं तर खूपच छान असतं, फायदेशीर असतं, म्हणून आपण तुपाचा वापर करत आहोत. आणि सूपमध्ये तरी पाहिजेच आहे थोडंफार, म्हणजे आपलं हे अगदी हड्डीच्या मजबूतीसाठी आपण हे सूप बनवत आहोत, त्यामुळे इथे आपण तुपाचा नक्कीच वापर केला पाहिजे. आता हे चांगलं व्यवस्थित गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण 1 तमालपत्री घालून घेतली, 2-3 हिरव्या वेलची आहेत, दालचिनी आहे 1 ते 2 इंच, मसाला वेलदोडा 1 मी मोठा असतो तो घेतलेला आहे, बारीक वेलदोडासुद्धा घातलेला आहे, काळी मिरी घेतलेली आहेत 5-6 आणि 5-6 आपण लवंगा घातलेले आहेत. हे चांगलं तेलामध्ये आपण गरम मसाले अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यानंतर मी लांबट आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो मी ह्याच्यामध्ये घातला. तसेच 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या आकारात कापून घेतल्या, त्यासुद्धा घालून घेतल्या. आता हे जास्त लालसर करायचं नाही, थोडंसं भाजून घ्यायचं आहे. थोडासा लालसर कांदा झाला की लगेचच आपण याच्यामध्ये जे आपण पाया स्वच्छ धुवून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत. पूर्णपणे कांदा आपल्याला लालसर करायचा नाही आहे, कारण आपण पाया या
तूप आणि तेलामध्ये चांगला परतवून घेणार आहे. त्यासोबत सुद्धा हा कांदा शिजणार आहे, त्यामुळे आपण हा कांदा पूर्ण लाल होण्याची वाट अजिबात बघायची नाही आहे. आता पहा, कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे, म्हणून याच्यामध्ये आपण एक मेन म्हणजे एकदम शरीराला फायदेशीर असणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचे वाटण केलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी अद्रकचा वापर थोडा जास्त केलेला आहे, कारण थंड वातावरण आहे, थोडा घशाला व्यवस्थित असं शेक देण्यासाठी म्हणून मी अद्रकचा वापर जास्त केलेला आहे. आणि सूपमध्ये अद्रकचा वापर थोडा जास्त केल्यास सूप खूपच छान टेस्टी होते. आता हे मी 2 टेबलस्पून घेतलं वाटण आणि ते या कांद्यासोबतच परतून घेतलं. त्यानंतर जे आपण पाया स्वच्छ धुवून घेतले ते पाया आपण याच्यामध्ये चांगले मोठा गॅस करायचा यावेळी, कारण आपण पाया टाकलेले आहेत. आणि अशा वेळी आपण मोठा गॅस करून हे चांगले परतवून घ्यायचे, व्यवस्थित असे परतले गेले पाहिजेत. पहा, याला आपोआप स्वतःचं थोडंसं पाणी सुटायला चालू होतं. अजून थोडा वेळ चांगले परतवून घेऊया, म्हणजे व्यवस्थित असे याचा जो स्वाद आहे तो पूर्णपणे उतरतो या सूपमध्ये. आता याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद पावडर घातली, तसेच चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तसेच आपण याच्यामध्ये धणे आणि जिरे पूड घालून घेतलेला आहे. आणि थोडासा कलर म्हणून आपण इथे काश्मीरी मिरची पूड मी 1 टीस्पून वापरलेली आहे. आणि तिखट म्हणाल तर आपण ऑलरेडी जास्त हे सूप तिखट नसतं, जर तुम्हाला वापरायचंच असेल तर मिरी पावडरसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि मी मिरचीचं वाटण थोडंसं घातलेलं आहे, त्यामुळे मला तिखटपणा तेवढा पुरेसा आहे. जर तुम्हाला खरंच तिखट अजून असं झणझणीत असं सूप हवं असेल तर तुम्ही मिरी पावडरचा वापर करा, कारण मी याच्यामध्ये अख्खे मिरे वापरलेले आहेत, त्याचासुद्धा स्वाद असणार आहे. आणि मला सूप जास्त तिखट नको आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने इथे एवढाच मसाल्याचा वापर केलेला आहे. आता हे पाया बुडेल इतपत आपण गरम पाणी घालायचं आहे. तसेच पाया पटकन असे लगेच शिजत नाहीत, त्यामुळे काय करायचं आहे, कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसची आच मध्यम ठेवायची आहे. आणि मध्यम आचेवर मी 10 शिटी करून घेणार आहे, कारण पाया पटकन शिजला जात नाही. आणि त्याला जसजसं तुम्ही छोट्या म्हणजे मध्यम आचेवर शिजवाल तसा त्याचा स्वाद पायाचा उतरत जातो सूपमध्ये. त्यामुळे मी सूप हे मध्यम गॅसवर ठेवूनच गॅसची शिटी तयार करून घेणार आहे. आणि पाया शिजत नाही, त्यामुळे मी इथे 10 शिटी करून घेते आहे. पहा, आता अशा पद्धतीने आपल्या शिटा पण झालेल्या आहेत. आपण पाहूया आपलं सूप तयार झालं का. थोडं प्रेशर आहे अजून याच्यामध्ये. हे पाया सूप तुम्ही बाळंतिणीला जरी दिलं रोज, जरी तिची स्ट्रेंथ म्हणजे तिची जी बाळंतपणामध्ये जी ताकद गेलेली असते ती लवकर भरून येण्यास नक्कीच फायदेशीर ठरतं. आणि हिवाळ्यामध्ये मटण पाया सूपमध्ये खनिजे आणि जी पोषक तत्व असतात, त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच, शिवाय सर्दी आणि खोकलासुद्धा पटकन होणार नाही. पहा, आता आपलं हे सूप मस्त रेडी आहे. थोडंसं उकळवून घेऊया आणि लगेचच गरमागरम सर्व करूया. आणि हे सूप पचण्यासाठी अतिशय हलकं असतं आणि त्यामुळे काय होतं, आतड्यांचं आरोग्य सुधारतं. म्हणजे एक नैसर्गिक इम्युनिटी जी असते ती या पाया सूपमध्ये असते. तर मित्रांनो, कशी वाटली माझी ही आजची रेसिपी? तर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, अशाच नवनवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीची रेसिपी पाहायला आवडेल. आता हे आपण गरमागरम सूप सर्व करूया आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.